सर्वप्रथम आपण सर्वांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. जो एकच सण आहे या मोठ्या धुमधामात आपण साजरा करतो. ब्लू स्टार मित्र मंडळ यांचा भव्य असा बॅनर. कीर्तिवंत तू जगी दिव्य प्रभारत्न सफल केले जिद्दीने सारे तू प्रयत्न तुझी विचारधारा अखंडतेचा नारा आसमंती घुमे हा निनाद स्पंदनाची पुकारे साथ बाबासाहेब जिंदाबाद बाबासाहेब जिंदाबाद बाबासाहेब जिंदाबाद बाबासाहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. तर जय भीम मित्रांनो, सर्वप्रथम आपण सर्वांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. तर जसं आपण कालचा ब्लॉग तर बघितलाच असेल, 13 एप्रिलचा भीम जयंतीची जिकडून सुरुवात झाली होती. तर आपण काल गेलो होतो वरळी नाक्याला. ब्लॉग तर खुलापासून सुरुवात केलेली, नंतर आपण वरळी नाक्याला गेलो होतो. तर तिकडं आपण 22 फुटाचे जे बाबासाहेबांची मूर्ती होती तर तीही पाहिली. आणि जे लंडन येथील जे बाबासाहेब आंबेडकर जिकडे राहत होते तर त्या घराची पण प्रतिकृती, त्या वास्तूची पण प्रतिकृती बनवली होती, तर ती पण आपण पाहिली. आणि आज आपण जो सोहळा अनुभवायला आलेलो आहे तर तो सध्या तरी मी आलो चेंबूरमध्ये, पण आता वेळ झालेली आहे, लगभग 9 वाजलेले आहेत. पण अजून पण काही म्हणजे अशी इकडे तयारी नाही अजून, की थोडंसं म्हणजे रॅली लेटच होणार आहे. तर सध्या आपण सुरुवात करतोय ह्या बुद्धविहारातनं, विपश्यना बुद्धविहार जे चेंबूरमध्येच आहे. तर इकडून ब्लॉग सुरुवात करू, त्याच्यानंतर मग आपण बघू जर इकडची रॅली कव्हर करता आली तर चेंबूरची रॅली कव्हर करू, म्हणजे सिद्धार्थ कॉलनीची पण रॅली कव्हर करू. आणि कुर्ल्याचा पण जो जल्लोष असेल तर तोही आपण पाहण्याचा प्रयत्न करू. तर आजच्या ब्लॉगमध्ये पण आपल्याबरोबर आहे पुन्हा शुभम गुले. जय भीम मित्रांनो. जय भीम. जय खूप दिवसांनी कव्हर करूया आपण आज. येस. तर तेच थोडी शुभमची पण थोडी हालत जरा डाऊन आहे, पण तरी आहे आपल्यासोबत आहे. तर बघेल जेवढं जमेल आपण तेवढं करू. ठीक आहे. बस मित्रांनो, ब्लॉग एन्जॉय करा. आणि हा तर ब्लॉग बघाच, पण याच्या अगोदर पण एक अपलोड केलेला आहे ब्लॉग, तर तो पण नक्की बघा. ठीक आहे, चलो निघायचं. यस. तर पहिलं तर आपल्या तथागत गौतम बुद्धांना वंदन करतो आणि त्याच्यानंतर आपल्या ब्लॉगची सुरुवात करतो. राष्ट्रपिता गांधी आणि जवाहर होते. बघा सुंदर अशी लाइटिंग पण केलेली आहे. बघा आपण आपल्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये आपला ब्लू स्टार मित्र मंडळ यांचा भव्य असा बॅनर, मस्त एकदम एकदम. चला मग मित्रांनो, तर आपल्या सिद्धार्थ कॉलनीमधून निरोप घेतला होता आणि आता मी आलेलो कुर्ल्यामध्ये. तर कुर्ल्यामध्ये जे आपलं आम्रपाली बुद्धविहार तर तिकडेच आहे. आणि तिकडे आपले सगळे हे भाई लोक भेटले. भावांना जय भीम. आणि आपण सर्वांना आपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त आज विनम्र अभिवादन. आणि आता काय म्हणा, आपला या वर्षीचा काय जल्लोष म्हणजे भीम जयंतीचा? या वर्षीचा जल्लोष असा आहे की आपण जे पण जयंती आपण चालू साजरी करणार आहे, म्हणजे आपण साजरी म्हणजे चालू केलेली अशोक सम्राट जयंती महोत्सव म्हणून आपण एक कार्यक्रम इथे राबवला होता. स्पर्धा परीक्षा घेऊन ही स्पर्धा परीक्षा आपण पार पाडली. आणि आता ही जयंतीनंतर पुढे अजून काही कार्यक्रम आहे, वक्तृत्व स्पर्धा, ऑर्केस्ट्रा, डान्स वगैरे आपण बुद्ध कॉलनीमध्ये म्हणजे आपली एक असं कल्चरल आपण असं म्हणजे एक मोहीम राबवतोय की सम्राट अशोक जयंतीपासून ते बुद्ध पौर्णिमेपर्यंत त्या बुद्ध कॉलनीमध्ये जल्लोष प्रबोधन झालंच पाहिजे. मग ह्या अनुषंगाने आपण ही जयंती आपण जशी बनवतो. आणि आता म्हणजे कसं आहे की थोडंसं आपल्या बुद्धविहारचा पण थोडासा म्हणजे रोड कटिंग जाते आता
MMRT इथं मेट्रोचं स्टेशन बनतंय, तिथं बुद्धनगर मेट्रो स्टेशन बनते, त्याच्यामुळं हे रोड कटिंग जाते. 90 फीट रोड बनते. तर 90 फीट रोड बनल्यामुळं हे बुद्धविहार जाते आणि इथली काही वस्ती पण जाते. ऑलरेडी इथली पण वस्ती, मागची वस्ती गेलेली. तर मग बुद्धविहार आता कुठे मिळणार याचं प्रश्नचिन्ह उभारलेले. आनंदराज आंबेडकरांकडे आम्ही निवेदन दिलेले. वर्षाताई गायकवाडांनी हे त्याचं दुरुस्तीकरण करून दिलेलं आहे. म्हणजे म्हणजे त्यांचं खूप थँक्यू आहे की त्यांनी एवढं व्यवस्थित बुद्धविहार करून दिलेलं आहे. आणि इथले काही कार्यकर्ते, इथले काही नेते आहेत, इथल्या लोकांनी पण अशी काही चांगली कामे केलेली आहे की बुद्धविहार आता एकदम व्यवस्थित आहे. बुद्ध कॉलनीमध्ये आता जी जयंती साजरी होती त्याच्यामध्ये इथल्या युवा मित्र बुद्ध मंडळ आहे त्यांचा पण खूप मोठा हात आहे. जल्लोष तर आपला मोठाच आहे. हर वर्षातून आपला एकच वर्ष आहे जो एकच सण आहे. या मोठ्या धुमधामात आपण साजरा करतो. बस आज जल्लोष सगळ्यांनी एन्जॉय करा. आता रेली आपली कुठे बसते सर? आंबेडकर चौकापासून स्टार्ट होते की अशी फिरून येते वरती न्यू मिल रोड फिरून येते, खाली येते. इकडे आपण स्वागत करतो. ते त्रिसरण पंचशील थोडं होतं म्हणून तर मग तिकडे हळूहळू शोकसभा एकदम व्यवस्थित आरामात आपले व्यवस्थित जाते. पोलीस पण आपल्यासोबत कोऑर्डिनेशन चांगलं करतात. मग ते हळूहळू गेल्याच्या नंतर मग ते तिकडे एंड होऊन जाते.
हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. शेळी होऊन 100 दिवस जगण्यापेक्षा वाघ होऊन एकच दिवस जगा. तर मित्रांनो, मी आता ह्या स्पॉटला उभा आहे की जिकडून आपली मेन बुद्ध कॉलनी सुरुवात होते. तर आता समोर अशी जी आपली नवीन कमान बांधण्यात आलेली आहे बुद्ध कॉलनीची, तर ती एकदा कॅमेरा फिरवताना आपल्याला दाखवतो. खूप सुंदरशी अशी बांधण्यात आलेली आहे. ठीक आहे, एकदा आपल्याला दाखवतो. S3J हे बघा, सुंदरशी अशी कमान आहे. ठीक आहे, मस्त आता एकदम वाटते बघा, एकदम बघा अशी.
मित्रांनो, बाल कलाकारांचा डान्स कसा वाटला नक्की सांगा. मस्त डान्स केला. आणि आता बस पुढं पण मी परत चाललेलो आहे मिरवणुकीच्या दिशेने, कारण थोडंफार शूट झालं नव्हतं आणि मोबाईलची पण बॅटरी डाऊन झाली आणि माझी पण बॅटरी डाऊन झाली आहे. तर बस त्याच्यानंतर मग आपला ब्लॉगच एंड करू. तर मग चला मित्रांनो, मग आता हा व्लॉग पण एंड करण्याची वेळ आलेली आहे. तर मी रेलीबरोबर ॲक्च्युली मग पुढे आलो होतो. तर आता सध्या मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत आलो, म्हणजे तक्केवाडपर्यंत आलो. आणि इकडे पण रेलीची धमाल चालूच आहे अजून पण. बॅक साईडला बघू शकता अजून पण धमाल चालूच आहे. ठीक आहे. तर पण ॲक्च्युली बॅटरी पण थोडी मोबाईलची लो आहे, त्यामुळे मी आपला व्लॉग आता इकडेच एंड करतो. खरंच धमाल वाटली खूप. म्हणजे आपला जो 14 एप्रिलचा जो सोहळा असतो, जो भीम जयंतीचा सोहळा असतो, तर याही वर्षी खूप धमाल बघायला मिळाली आपल्याला. आणि याच्यानंतर ॲक्च्युली मला चेंबूरला जायचं होतं, पण सध्या इकडेच खूप उशीर झाला, त्यामुळे माझा आता सिद्धार्थ कॉलनीला जायचा प्लॅन थोडासा कॅन्सल झालेला आहे. पण बघू, पुढच्या वर्षी आपण नक्कीच सिद्धार्थ कॉलनीला पण नक्कीच जाऊ आणि तिकडचा सोहळा अनुभव. बुद्ध कॉलनी युवा परिवार, तर आपलं जे बुद्ध कॉलनी मंडळ आहे, तर त्याला पण खूप खूप धन्यवाद एवढा मानसन्मान दिल्याबद्दल. आता बस भेटू आता पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय. पिढ्या पिढ्याचं दुकान नव्हतं एकल्या रात्रीत, नव्हतं एकल्या रात्रीत, जाती रोगाच्या साथीत. एका भयान रात्रीला पडसपण पडलं, पडसपण पडलं, मन त्यातच घडलं. काळनी गेला सारून सवा डोळं उघाडलं, सवा डोळं उघाडलं, देव दर्शन घडलं. मानवतेच्या भीम सुद्धा भीतीनं पुतली धाडलं.